गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना गुंतलेला श्वास हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आय होप तुम्ही सगळे नेहमीप्रमाणे मस्त मजेत आहात. आज आहे आमचा सॅटर्डे म्हणजेच वीकेंड. मोस्टली तर मला सुट्टीच आहे आणि आज आम्ही कुठे निघालो आहे? रिद्धीच्या घरी. रिद्धी 2 वर्षापासून, लग्नाच्या आधीपासून, म्हणजे जेव्हा आमचा साखरपुडा झाला होता तेव्हापासून रिद्धी पाठी लागली की माझ्या घरी गणपतीला या, माझ्या घरी गणपतीला. पण कधी योगच नाही आला. बट आज आम्ही फायनली रिद्धीच्या घरी चाललो आहे दर्शनासाठी, गणपती बाप्पाच्या. सो आजचा हा ब्लॉग आहे स्पेशल रिद्धीच्या दर्शनासाठीच फक्त. बघूया रिद्धीच्या घरी डेकोरेशन कसं केलं आहे. रिद्धीच्या पेरेंट्सना सुद्धा भेटूया आज बरेच दिवसांनी. आपण लास्ट कधी केलं होतं रिद्धीच्या घरी? हां. सो रिद्धीच्या पेरेंट्सना सुद्धा भेटूया आणि बघूया रिद्धीचा गणपती कसा आहे. हर्षल रेडी? ॲक्च्युली प्रेग्नन्सीमुळे ना सगळे ड्रेस टाईट होत आहेत मला. ड्रेस टाईट नाही असू दे, पण छान वाटतंय. कोण बोलणार नाही असं जुना ड्रेस आहे म्हणून. कुठे जातो आपण ड्रेस घालून? नाही, मेन गोष्ट काय, तुम्ही मला काही गिफ्ट दिलात पण नाही ना ॲनिव्हर्सरीचं. गिफ्ट पाहिजे तुला, देतो सर. आणि तुला मी फॉर युअर काय इन्फॉर्मेशन, तुला मी नथ बनवली आहे 3-4 दिवसाअगोदर. म्हणून मी गप्प बसले. हा, ती नथ एवढी महाग आहे. गेल्या वर्षी गाडी दिली ना. गेल्या वर्षी गाडी दिली होती. आम्ही निघालोय तर खरं, पण ऍक्च्युली सगळे रस्ते जाम झालेत. का झालेत ते तुमच्या सगळ्यांना माहिती आहे. वाशी पूर्ण जाम होता म्हणून मी ऐरोलीवरून झालो, कारण आम्हाला जायचं घाटकोपरला. तर ऐरोलीचा ऑप्शन मी निवडला, पण यार इथे पण ट्रॅफिक होती. पण आता ट्रॅफिक सुटली, आता जातोय सपासप एकदम. काय झाली ट्रॅफिक? आता काय बोलायचं, सोड, जाऊ दे. काय झाली, पूर्ण मुंबई जाम करून ठेवले आणि जाता पण येत नाहीये. वाशीवरून तर गाड्याच सोडत नाहीयेत. 1-1 तास 1.5 तास लागतंय वाशीवरून मुंबईला जायला. आणि कालचा जो प्लॅन होता ना, आम्ही यासाठी ड्रॉप केला, ह्याच रिझनसाठी. बिकॉज ज्या रस्त्याला आम्हाला जायचं होतं ना साऊथ मुंबई, तो अख्खा तोच मेन जाम आहे. म्हणजे जो रस्ता माझ्या घराच्या इथून जातो तोच मेन पूर्ण जाम होता. सो माझ्या घरचे तर फोन करून बोलले आज गाडी इथे आणूच नका, तुम्ही येऊच नका. त्याच्यामुळे 2 दिवस. तर आता उद्या आपल्याला प्रभादेवीला जायचंय. कसं बघू, जमलं तर ठीक, नाही तर मग काय ड्रॉप करावं लागेल. नो ऑप्शन. कारण दादा पूर्ण साऊथ मुंबई जाम आहे. दादा वगैरे सगळं जाऊनच देत नाहीये गाड्या, तर कसे जाणार? एक तर प्रेग्नन्सी मध्ये सिच्युएशन खूप. हो, प्रेग्नन्सी मध्ये सिच्युएशन खूप म्हणजे डिफिकल्ट आहे. एवढं सगळं म्हणजे वेअर करून, मग त्याच्यानंतर इमर्जन्सी कधी पण लागतात सो म्हणून जाता येत नाहीये कुठे जास्त. आणि त्यात ही ट्रॅफिक, तर ट्रॅफिक पण सोडत नाहीये. ट्रॅफिक आहे पण सोडत नाहीये ट्रॅफिक, असं झालंय. सो आता आम्ही व्हाया मुलुंड, ऐरोळी असं घाटकोपरच्या रस्त्याने जाणार आहे. बिकॉज चेंबूर तर पूर्ण जाम करून ठेवलंय. चेंबूर वगैरे वाशीत जाम केलंय, तर चेंबूर पर्यंत कधी पोहोचणार? वाशी ब्रिजेस ब्लॉक केलाय. खूप ट्रॅफिक नंतर आम्ही पोहोचलोय मुंबईला, ते पण फिरून फिरून फिरून, है ना. 15-20 मिनिटं अजून फक्त, बस पोहोचून येईल तिकडे आपण. आणि हाच रस्ता जातो चेंबूरला. पण आता चेंबूरला जायची पण भीती वाटायला लागली कारण सगळेच रस्ते जाम करून ठेवलेत. लेट सी. आणि एवढी छोटे छोटे रस्ते आहेत ना मुंबईला तर आधीच, त्यात एवढ्या सगळ्या गाड्या. आणि जे मुंबईला यायचे रस्ते आहेत ते सगळे पोलीस फोर्स खूप जास्त प्रमाणात उभे आहेत. जिथे जिथे मुंबईला एंट्री मारायची जागा आहे ना, ऐरोली झालं किंवा वाशी ब्रिज झालं, मीरा भाईंदर झाला, सगळ्याकडे सगळं पॅक करून टाकलंय पोलिसांनी, जेणेकरून जास्त काय व्हायलन्स नाही व्हायला पाहिजे मुंबईमध्ये म्हणून. त्यात आज क्लायमेट खूप छान आहे, पण त्याचं ट्रॅफिक पण खूप जास्त आहे. पाऊस नाहीये आज आणि सणासुदीला हे असं. तिच्या इथे रिद्धी आली आहे घ्यायला. कार जाईल ना, कार जाईल ना, कार जाईल ना घरापर्यंत नाही जाणार. मग पार्किंगला जायपर्यंत आहे ना जागा. चल, हिच्या घराजवळ ऍक्च्युली पार्किंग नाही, म्हणून ही आम्हाला पार्किंग साठी फिरून 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 नेते. कुठला तरी ग्राउंड आहे वाटतं हिच्या घराजवळ, तिथं पार्किंगला लावायची गाडी. ही फिरून फिरून नेते. तिथून
हिच्या गाडीवर जाऊ ट्रिप. आणि आम्ही काही स्वीट पण आणलं नाही म्हणून ही पुढे बिकानेर राईट साईडला येईल ना, लेफ्ट साईडला येईल बिकानेर. राईटला बिकानेर येईल ना आणि लेफ्टला दिसेल ना असा. तू चल. ती पण कन्फ्युज झाली आहे. आलो आम्ही आता रिद्धीच्या दुसऱ्या घरी. चला गणपती बाप्पा वरती आहेत. हळूहळू चढ. छान डेकोरेशन केलं रे. गंगा महल घाट. कुठे आहे हा घाट? बापरे बाप, गणपती बनारसला डायरेक्ट. ऍक्च्युली ही देवी यांची इथे आहे ना, कुळदेवी आहे त्यांची. तिची पण आरती घ्यावी लागते, मग गणपतीची पण गणपती बसल्यावर, म्हणून त्यांनी गणपती इथेच ठेवला. कुलदेवी आहे ना. देवीची ओटी मला भरायची, आता माझी ओटी भरली. कसं भरणार? फक्त पाया पडत. गणपती मस्त आहे. गणपती आपल्या इथून घेतला चेंबूर. हा काय सुंदर मूर्ती. प्रभादेवीला पण आहे अशी सेम. तुला पाठवले ना मी. लाईट आहे. आई तुळजाभवानी जगदंबा कुलस्वामिनी. खूप प्रसन्न वाटते रे ते. कधीपासून बोलते या एकदा देवीला पाया पडायला या. आज योग आला. नवरात्रीमध्ये तर अजून तुला पॉझिटिव्ह वाटेल. हा ना. घट बसतो ना आणि पूर्ण प्रॉपर द्यायचे. पण त्यांचं खूप स्ट्रिक्ट असेल ना, म्हणजे नॉनव्हेज बिनव्हेज तर अजिबात नाही ना. 4 वर्ष. माझ्यासोबत 2 वर्ष लग्नानंतर. म्हणून हिला बोललो जाऊन दे, ट्रॅफिक असली तरी पण चालेल, आपण जाऊया. तुला जमेल हार घालायला? रिद्धी हार कुठून घालता तुम्ही लोक? हे पुढे पप्पा जेव्हा हे करतात ना तेव्हा हे पुढे घेऊन हार ठेवतो तिकडेच. जमेल का? नंतर पप्पांना सांग ना घालायला. हां पण तिला घालायचं का? नको तो उगाच छेडछेड. तुला तू घाल. नाही ग रिस्की आहे थोडंसं, उगाच नको. पप्पा ते बरोबर सरकून करत असतील तुझे. मिठाचा बॉक्स करून ठेव. आपण लाडू पण आणला ना, तो आपला नाही बॉक्स. कशाला आणायचं? गणपती बाप्पाला मोदक. हळू ग तू. खेचू का हे बाहेर? नको. कोणी केलं डेकोरेशन? सगळ्यांनी. हर्षची आयडिया होती. हर्ष आहे कुठे? आयडियावाला पुण्या. हर्षचं घर आहे. हां हां. बाप्पा तुला गोड गोड मोदक घे. आमच्याकडून घे. 2 मोदक घे आणि खा. हार पप्पांना सांग. तुला साईडला घाल ना तूच. मला भीती वाटते का? लाईट्स लागल्यानंतर अजून सुंदर दिसते ना. ओम नमः शिवाय. रिद्धीच्या घरातली जागृत देवी आहे. आई तुळजाभवानी. गंगाघाटची आयडिया कोणाची होती? हर्षची. तू केलंस की नाही डेकोरेशनला मदत? सगळ्यांनी केली. तू पण केलीस ना. आयडिया त्याची होती, बाकी मदत वगैरे सगळ्यांनी केली. रिद्धीच्या मम्मीने खूप सुंदर असं जेवण केलंय आमच्यासाठी. काय काय हर्षली? आधी मटर चाव तोंडातलं तू पहिले हळूहळू. आणि बासुंदी. वाव. तरी एक मला जी आवडते रिद्धीच्या मम्मीच्या हाताची भेंडीची भाजी, जे रिद्धी कॉलेजमध्ये आणायची टिफिनला. ती मला सकाळपासून बोलते मला भेंडी आणून दे.
तूच नाही गेली आणायला? म्हणजे वेगळंच असतं, म्हणजे एक टेस्टच वेगळी असते. हा, जेवण एकदम भारी होतं. जेवण थँक्यू बोल मम्मीला. मी तर बोललोय पोटभर जेवलात ना दोघं? पोटभर. आता झोप यायला लागली, एवढा जेवलं विचार कर. चल मग झोप काढून जा. जायचंय ना आता, लेट होतं ना. वाजले बघ किती, 5:30 वाजले ऑलरेडी. ते घरी जायला मला 8, 8:30, 9 तर होणारच आहे. मस्त पाहुणचार केलं तरी तिच्या मम्मीने. नेहमीच करतात, नेहमीच आम्ही करतात. जेवायला कधी थांबत नाही. हा, पण आज थांबलो. नेहमी करायला तुम्ही नेहमी कधी येताय? नेहमी नाही म्हणजे आता मागे म्हणाले तुझ्या बर्थडेला, तुझ्या बर्थडेच्या नेक्स्ट डेला. ठीक आहे. माझ्या नवरात्रीला या. नवरात्रीला पक्का रिद्धी. गट बसतो ना येस. 9 दिवस. आणि बेबी शोला तुम्हाला सगळ्यांना यायचं फॅमिलीला. घेऊन या सगळ्यांना. येते. डन. अरे मम्मीला बोललोच नाही बेबी शॉवरला. नाही पण तिला आमंत्रण द्यायचं आपल्याला नंतर ना. येऊ. फोन कर तिला. फोन तर करणारच, पण इन्व्हिटेशन पण. चलो बाय, टेक केअर. खूप जेवलोय आणि आता लिटरली झोप यायला लागली. पण आम्ही चाललोय माझ्या घरी. होप सो ट्रॅफिक नसेल, पण आहे थोडीफार ना. ट्रॅफिक आहे. याला खूप झोप आली, डोळ्यावरून दिसत. बासुंदी खाल्ली गोड गोड. सीताफळ बासुंदी. झोप यायला लागली. झोप यायला लागली. जाऊया आता लवकरात लवकर. जाऊया आता माझ्या घरी, बिकॉज माझी मम्मीची तब्येत खराब झाली आहे गेल्या 3-4 दिवसापासून. पण आता आज जरा जास्तच झाली. तर आम्ही जातोय मम्मीकडे आणि तसंच जाऊ मग घरी जायला तर उशीर होणार आहे. म्हणून ब्लॉग आजचा आम्ही इथंच एंड करतोय. उद्या प्रभादेवीला जायचं आहे की नाही शुअर नाही. जरांगे पाटील जर गेले परत तर मग जायला भेटेल. मुंबई खाली झाली पाहिजे ना. आता एवढी मोठी गाडी घेऊन मला जाणं शक्य नाही. बिकॉज दादर परेल नाही. ते पूर्ण रोडच ती पूर्ण जाम आहे. सायन, दादर, वरळी वगैरे सगळीकडे तिकडे जाम आहे. सो तिकडे मला वाटत नाही जायला मिळेल आम्हाला. आणि उद्या गौरी पण येतात. गौरींचे दर्शन आपण आपल्या गणपती जवळच करूया. आमच्या पण गणपती जवळ थोडी गौरी वगैरेचा प्रोग्राम करतो ना आपण. सो यावेळेस तर आम्हाला सूप घ्यायचे नाहीयेत. सो एवढं काही टेन्शन नाहीये मला. सो आपण डिरेक्टली आता पुढच्या वर्षी प्रभादेवीला जाऊया. पुढच्या वर्षी जाऊया, यावर्षी स्किप करतोय. नाहीतर आम्ही तिकडचाही ब्लॉग करणार होतो. तिकडे गणपती गौरी खूप छान असतात ना. खूप छान. आणि खूप असं सगळे आगरी आणि कोळी लोक असल्यामुळे त्यांची बिल्डिंग पण खूप छान आणि प्रसन्न वाटते. ते पण दाखवायचं होतं, पण हे असं असल्यामुळे नाही जाणार. मम्मीची पण तब्येत ठीक नाहीये म्हणून नाही जाता येणार. सो आपण आता डिरेक्टली भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. नेक्स्ट ब्लॉगमध्ये आम्हाला तुम्हाला दाखवायचं आहे की जसं कुणालनी फर्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलेलं की भावंड काय काय मजा करतात. असं मी बोलायला लागले ना, कुणाल माझ्याकडे शॉक मध्ये बघतो की मी काय बोललो होतो. काय गोष्टी लक्षात राहत नाही मग. तर भेटूया आपण आता डिरेक्टली नेक्स्ट ब्लॉग मध्ये. मस्त गेला आजचा दिवस. कालचा दिवस तर छानच होता. पावसाने थोडीफार वाट लावली पण ठीक आहे. सो आपण भेटूया आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आणि नवीन असेल त्यांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.